आम्ही संध्याकाळी गेलो श्री स्वामी समर्थ गुरुपीठ मध्ये, त्यासाठी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। हा तर गुरुपीठ मध्ये जाण्यासाठी अशी छोटीशी एक रेल्वे होती, म्हणजेच रेल्वेच्या आकारासारखी एक गाडी होती। त्यामध्ये आम्ही लगेच बसलो आणि तिथून आम्ही थोड्या वेळाने निघालो। जराशे पुढे गेल्यावर आम्हाला असे मोठे मोठे डोंगर दिसले आणि ते बघत बघत पोहोचलो स्वामींच्या गुरुपीठाजवळ। तिथे प्रवेशद्वाराच्या इथे असं पाणी पाय धुण्यासाठी आहे। पाय वगैरे धुतले आणि आतमध्ये आलो। समोरच अशी मोठी स्वामींची मूर्ती आहे आणि साईडलाच अशी स्वामींच्या जीवनावरील छायाचित्र आहे। तसेच पुढे आल्यावर श्री रेणुका माता, श्री तुळजाभवानी माता यांचं दर्शन घेतल्यावर आम्ही तिथून निघालो। बाहेर आल्यावर असा मस्त सनसेट पण दिसत होता, म्हणून आम्हाला वाटलं की तो बघण्यासाठी गेलंच पाहिजे। लगेच बाईक वगैरे काढली आणि निघालो। हा जो समोर डोंगर दिसतोय तिथे जायचं। जाण्यासाठी उत्सुकता पण भरपूर वाढली होती, पण पुढे गेल्यावर बघतोय तर पुढे रस्ताच नव्हता आणि मॅप मध्ये पुढे रस्ता दिसतोय। पूर्ण मूडची वाट लागली। तिथून आम्ही निघालो आणि रूमवर आलो। रात्री शॉपिंग साठी बाहेर आलो, शॉपिंग वगैरे केली आणि शेवटी अशी कडक चहा पिली। तर हे आहे मंदिर, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू।